एक कॉमन प्रश्न आहे. सगळेजण मला विचारतात, की "मॅडम की गॅसवरती जी आपण पोळी भाजतो, ती कॅन्सर वगैरे, वगैरे असं काहीतरी होतंय म्हणे, असं काहीतरी ऐकलंय." असं काही नाहीये. हा जो गॅस आहे, हा हा जो गॅस आहे, हा प्रोपेन आणि ब्युटेन आहे. ते जळाल्यानंतर त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी असंच तयार होतंय. कुठलंही कॅन्सर प्रोड्युसिंग वगैरे असं काहीही तयार होत नाही. छोटे-छोटे ब्राउन स्पॉट हे आपल्यासाठी घातक नाहीत. मग ती तुम्ही तव्यावरती करा किंवा तुम्ही गॅसवरती डायरेक्ट फुलका भाजतो तशी भाजा. फक्त पूर्ण काळी करू नका. अत्यंत काळी झालेली असेल तर त्याच्यापासून थोडासा धोका होऊ शकतो. पण आपण जी नॉर्मल शेकतो पोळी ती अगदी नॉर्मल आहे. भाकरी आपण जेव्हा गॅसवर शेकतो ते पण अगदी नॉर्मल आहे. हां, फक्त एवढं बघा की तुमचं किचन व्हेंटिलेटेड आहे ना, म्हणजे तिथे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे ना. एवढं असलं तरी बास झालं आपल्याला. उगीचच कुठल्या तरी Googleवरून स्पॉट करून लगेचच त्याच्या मागे लागून लगेच घाबरायची भीती नाही. कारण हे सगळं टेस्टिंग केलेलं असतं. आपण जेव्हा हे कॉमन गोष्टी वापरतो ना, त्या ऑलरेडी त्या सगळ्या टेस्टेड असतात. त्याच्यामुळे एवढं त्याच्यापासून घाबरायची गरज नाही. अगदी तुमची पोळी किंवा फुलका तुम्ही तुमच्या गॅसवरती शेकू शकता, तव्यावरती शेकू शकता. थोडेसे ब्राउन स्पॉट आले की आपल्याला पण खायला मजा येते. मला तर तशीच पोळी आवडते. कोणाकोणाला तशी पोळी आवडते सांगा बरं? नक्कीच कमेंटमध्ये. धन्यवाद.